इंडक्शन हे आपण खूप आधी बघितलेलं आहे. माझ्या मते 9thला की 10thला आपण हे सगळ्यात आधी बघितलं आहे की व्हेन स्टेशनरी चार्ज इज देअर विल बी इलेक्ट्रिक फील्ड अराउंड दॅट स्टेशनरी चार्ज, राईट. कुठलाही चार्ज असेल, स्टेशनरी असेल, विच इज नॉट मुव्हिंग कंडिशनमध्ये असेल, तर त्याच्या अराउंड तुम्हाला ऑलवेज काय मिळतं, इलेक्ट्रिक फील्ड मिळतं. आणि जेव्हा हा इलेक्ट्रिक चार्ज हा मूव्हिंग असतो, ॲक्सेलरेटिंग असतो, ॲट दॅट टाईम त्याच्यामध्ये अजून एक फील्ड ॲड होतं अँड दॅट इज अ मॅग्नेटिक फील्ड. सो मूव्हिंग चार्ज जेव्हा असेल तेव्हा इलेक्ट्रिक पण असतं आणि मॅग्नेटिक पण असतं. स्टेशनरी चार्ज जेव्हा असेल तेव्हा फक्त इलेक्ट्रिक फील्ड असतं. हे आपण बघितलं. आता आपण काही गोष्टी अशाही बघितल्या होत्या की इफ देअर इज अ कॉईल, आपण एक कॉईल प्लेस केली इथे आणि या कॉईलच्या जवळ आपण एक मॅग्नेट सरकवलं, तर मॅग्नेट सरकवल्यानंतर या कॉईलमध्ये तुम्हाला करंट डेव्हलप झालेला दिसून येतो. सो हे मॅग्नेट तुम्ही याच्या जवळ आणलं तर याच्यामध्ये करंट डेव्हलप झालेला दिसून येतो. हेच आपण वेगळ्या पद्धतीने कुठे बघितलं होतं, 10thमध्ये. 10thमध्ये आपण काय केलं होतं की मोटर बघितली होती ना, मोटर नाही, आपलं जनरेटर. त्याच्यामध्ये आपण कॉईल प्लेस केली होती नॉर्थ साऊथ आणि ही कॉईल रोटेट केली की त्या कॉईलमध्ये काय झालं होतं, इलेक्ट्रिक करंट इंड्यूस झाला होता. सो त्याच्यावरनं आपण जनरेटर कसं तयार करतात ते बघितलं होतं. तोच धागा आपण इथे वापरलेला आहे, राईट. इथे आपण काय करतो की कॉईल रोटेट करतो. इथे कॉईल स्टेबल आहे, मॅग्नेट रोटेट करतो. तुम्हाला सेम ही कंडिशन जर कॉईल तशीच ठेवली तुम्ही आणि मॅग्नेट रोटेट करायला सुरुवात केली तरी होईल, तरी त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल. म्हणजे असं नाही की दोन्हीपैकी काहीही तुम्हाला फिरवणं गरजेचं आहे. याचं कारण का की चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळवायचं आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जेव्हा मिळेल तेव्हाच आपल्याला इंड्यूस्ड करंट जो आहे तो मिळणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपल्याला चेंज करायचं आहे, आयदर वी हॅव टू रोटेट द मॅग्नेट ऑर वी हॅव टू रोटेट द कॉईल. दोन्ही झालं तरी पॉसिबल आहे ते. आणि मग आपण त्याच्यावरनं जनरेटर काढू शकतो. मग आपण तिथे डिस्कसही केलं होतं की सगळ्यात छोटं जनरेटर तुम्ही ज्याला आपण सायकलला लाईट लावण्यासाठी वापरतो, राईट. तर ते सगळं आपण 10वीमध्ये डिस्कस केलं होतं. आता ह्याच्या रिलेशनमध्ये अजून काय डीप नॉलेज आपल्याला मिळवता येईल ते ह्या लेसनमध्ये आपल्याला मिळणार आहे. की आता याच्या रिलेटेड कुठले त्याच्यावर म्हणजे AC सर्किट्स आहेत, AC जनरेटर्स कसे ॲक्ट होतात, त्याच्यानंतर वेव्हचा फॉर्म कसा चेंज होतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी या आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याआधी आपल्याला हे एक्झॅक्टली इंडक्शन, ह्याला काय म्हणतात, इंडक्शन. याच्यामध्ये जो करंट डेव्हलप होतो त्या करंटला आपण इंडक्शन करंट असं म्हणतो. बरं, आता हे कसं ऑब्झर्व होतं की मॅग्नेट हा इकडे सरकवला तर इंडक्शन करंट तुम्हाला मिळेल, याच्यामध्ये डिफ्लेक्शन येईल. मॅग्नेट हा इकडे घेतला मागे तरीही इंडक्शन करंट मिळेल. पण इकडे जेव्हा सरकवता तेव्हा करंटची जी डायरेक्शन असेल ती एक्झॅक्टली अपोजिट राहील जेव्हा तुम्ही दूर नेता मॅग्नेट तेव्हा. बरं, तुम्ही अगदी स्लो आणलं तर याच्यामधलं डिफ्लेक्शन पण स्लो दिसेल. म्हणजे जो करंट प्रोड्यूस होणार आहे तो काही पटकन होणार नाही, सावकाश होईल. तुम्ही जर फास्ट आणलं मॅग्नेट तर तो लगेच
फास्ट होईल आणि जास्त येईल. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या दोघांच्या मधल्या वेलॉसिटीजमध्ये देखील वेलॉसिटीमुळे देखील ह्या करंटवर इफेक्ट होतो. मॅग्नेट तुम्ही स्ट्रॉंग घेतलं तरी फरक पडेल. मॅग्नेट अगदीच वीक फील्ड असणारं घेतलं, वीक मॅग्नेट, तरी त्याच्यामध्ये करंटमध्ये फरक पडेल. म्हणजे जेव्हा तुमचं मॅग्नेट वीक असेल तेव्हा लो करंट मिळेल, जेव्हा स्ट्रॉंग मॅग्नेट असेल तर हाय करंट मिळेल. जर तुम्ही मॅग्नेट नाही हलवलं, तुम्ही कॉईलच तिकडे सरकवली तरीही करंट मिळेल, कॉईल इकडे सरकवली तरीही करंट मिळेल. मग आहे काय हे, तर इट इज याचा जर आपण थोडासा बारकाईने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण आत्तापर्यंत एक गोष्ट बघितली होती याच्या आधीच्या लेसनमध्ये, की आपण मॅग्नेट सस्पेंड केलं इलेक्ट्रिक फील्डमध्ये तर त्याच्यावर फोर्स अप्लाय होतो, बरोबर आहे. टॉर्क होतो असं आपण म्हटलं होतं आणि त्या टॉर्कचं एक्सप्रेशनही आपण फाइंड आउट केलं होतं. सो सस्पेंडेड मॅग्नेटमध्ये टॉर्क म्हणजे काय होतं की फोर्स क्रिएट होतो तिथे. आता इथे काय होतं आहे की मॅग्नेटिक फील्ड जर चेंज केलं तुम्ही तर आतमधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्याच्यावर फोर्स लागतो आणि ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला लागतात. लक्षात आलं. आणि मग इलेक्ट्रॉन्स जेव्हा मूव्ह होतात तेव्हा आपण काय म्हणतो की अरे हा तर करंट आहे. म्हणजे जर तुम्ही असा विचार लिंक करत राहिला तर तुम्हाला असं लक्षात येईल की मॅग्नेटिक फील्ड, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड काय करतं तर इलेक्ट्रॉन्सना मूव्ह करतं. इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाल्यामुळे काय मिळतं तुम्हाला, इलेक्ट्रिक करंट मिळतं. आणि ह्या इलेक्ट्रिक करंटची मॅग्निट्यूड काय आहे, कसं आहे, किंवा त्याचं डायरेक्शन कसं आहे, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये हळूहळू आपण पुढे बघत राहतो. ओके. सो यामध्ये हे इंट्रोडक्टरी आहे सगळं लेक्चर, आणि ह्यामध्ये आपल्याला केव्हा केव्हा कुठल्या कुठल्या पोझिशनमध्ये तुम्हाला इंड्यूस्ड करंट मिळतो तो ह्यांनी इथे दिलेला आहे. तुम्ही बुकमध्ये जर बघितलं तर 1 to 10 नाही 1 to किती आहे, 8, 9, 10, 11 11 काहीतरी पॉईंट्स दिलेले आहेत. त्या 11 पॉईंट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला इंड्यूस्ड करंट कसा मिळतो ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, आता मॅग्नेटच घ्यायला पाहिजे असंही नाही. आपण कॉईल घेतल्या, ही एक कॉईल घेतली, आपण ही दुसरी कॉईल घेतली. या कॉईलला आपण इथे काय केलं, बॅटरी जोडला, सेल जोडला, आणि या कॉईलला आपण मीटर, करंट मेजरिंग मीटर आपण जोडले इथे. मग आता ही कॉईल देखील तुम्ही शिफ्ट केली इकडे इकडे, तरीही तुम्हाला लक्षात येईल की ह्या कॉईलमध्ये इंड्यूस्ड करंट आलेला आहे. इंड्यूस हा शब्द आपण केव्हा वापरतो, जेव्हा कुठल्याही दोन बॉडीजमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो, राईट. त्याच्यामध्ये डिफरन्स असतो, डिस्टन्स असतं, आणि तरीही डिस्टन्स असूनही ह्या ॲक्शनचा इफेक्ट ह्या इथल्या कॉईलवर होत असतो. लक्षात येत आहे ना. तर आता इथे आपण कॉईल शिफ्ट केली, तरीही आता का होतं असं इथे, कारण ह्या कॉईलमधनं जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, आणि जेव्हा याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं तेव्हा त्या मॅग्नेटिक फील्डला आपण ह्या कॉईलला सरकवल्यामुळे ते चेंज होतं, कमी किंवा जास्त. या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ही कॉईल आहे, त्याच्यामुळे याही ठिकाणी तुम्हाला इंड्यूस्ड करंट मिळेल. आता मी हे समजा असं केलं की ही बॅटरी काढली आणि इथे मी AC चार्ज लावला, AC सोर्स दिला.
AC सोर्स दिल्यामुळे देखील तुम्हाला असं लक्षात येईल की इथे करंट इंड्यूस झालेला आहे. आता इथे मी कॉइलही हलवलं, ही कॉइल स्टेबल आहे, ही पण स्टेबल आहे, पण मी याला AC दिला. AC करंटमुळे काय झालंय, अशी वेळ आहे AC करंटची, ती स्वतःच डायरेक्शन चेंज करते फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अगेन. मग हा AC करंट दिल्यामुळे याच्या अराउंड जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते कसं राहील, चेंजिंग राहील. कारण करंट जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा त्याची डायरेक्शन वेगळी राहील, करंट जेव्हा निगेटिव्हला जाईल तेव्हा त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन वेगळी राहील. आणि सतत ॲटोमॅटिक बदलणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपली ही कॉइल प्लेस झालेली आहे. मग ही कॉइल प्लेस झाल्यामुळे या कॉइलमध्ये तुम्हाला इंड्यूस्ड EMF जनरेट झालेलं दिसून येईल. आलं का लक्षात आहे? बरं, आता हे इंड्यूस झालेलं जे EMF आहे हे आपण काय करतो, फॅराडेच्या 2 लॉजनी याच्यावर आणखीन जास्त प्रकाश टाकतो. फॅराडेचा पहिला लॉ काय सांगतो, whenever there is a change of magnetic flux in a closed circuit, an induced EMF is produced in the circuit. ही ॲक्शन जी आहे या ॲक्शनला आपण इथे वर्डमध्ये बांधलेलं आहे. ॲक्शन सेम आहे. ॲक्शनमध्ये तुम्हाला मॅग्नेट तुम्ही सरकवता, मॅग्नेट सरकवलं की काय होतं, मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं. चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ही कॉइल प्लेस झालेली आहे, या कॉइलमध्ये इंड्यूस्ड EMF तयार होणार. सो ही ॲक्शन, हीच ॲक्शन इथे कशी दिली आहे, व्हेन देर इज अ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. चेंज मॅग्नेटिक फ्लक्समध्ये चेंज झाला इथे, कारण तुम्ही सरकवलं आहे. सरकवण्याची ॲक्शन तुम्ही नाही जरी सांगितली या ठिकाणी लॉमध्ये, तरी तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं हे इंडिकेट केलेलं आहे. आणि मग त्यांनी लिहिलेलं आहे की मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज्ड सर्किट, चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट अँड इंड्यूस्ड EMF इज प्रोड्यूस्ड इन द सर्किट. आणि मग त्या सर्किटमध्ये तुम्हाला इंड्यूस्ड EMF हे प्रोड्यूस झालेलं दिसून येतं. ओके, सो याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह लॉ, न्यूटन्स लॉ जो आहे. कारण हा फक्त कॅरेक्टर तुम्हाला सांगतो, त्या ॲक्शनचं कॅरेक्टर किंवा इंडक्शन, हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे प्रोसेस, त्या प्रोसेसचं कॅरेक्टर सांगतो. मग आता आपल्याला फॅराडेचा सेकंड लॉ पण आपल्याला बघावा लागतो. सेकंड लॉमध्ये त्यांनी सांगितलं आहे की मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF प्रोड्यूस्ड इन द सर्किट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. सो रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डी फाय माहिती आहे तुम्हाला, मॅग्नेटिक फ्लक्स आहे. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे डी फायला आपल्याला DTनी डिवाइड करायला लागेल. हा काय झाला, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आहे. आणि हा काय असतो, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू EMF. सो EMF जर आपण बघितलं तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता परत आपल्याला थोडंसं मागे जाऊन थोडक्यामध्ये सांगतो की मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे. जो इलेक्ट्रिक फ्लक्सचा कन्सेप्ट आहे, सेम कन्सेप्ट वी कॅन अप्लाय हियर इन मॅग्नेटिझम ऑल्सो, दॅट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स. आणि इलेक्ट्रिकल फ्लक्स काय आहे याविषयी खूप छान डिटेल व्हिडिओ तयार करून ठेवलेला आहे आपण. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कारण ते सगळं 11वीला बघितलं आहे आपण, राईट. सो मॅग्नेटिक फ्लक्स हे जेव्हा चेंज होतं अकॉर्डिंग टू टाईम, तेव्हा आपल्याला इथे EMF मिळाला. मग आता सपोज जर आपण क्वालिटेटिव्ह, आणि याला सेकंड लॉ आपण म्हणतो, हा क्वांटिटेटिव्ह. वरच्या ह्याच्यात आपण काय बघितलं, क्वालिटी बघितली त्याची,
आता याच्यामध्ये क्वांटिटी म्हणजे किती मॅग्निट्यूड आपल्याला मिळालं आहे ते बघितलं, इंड्युस्ड EMF. मग आता ह्यालाच आपल्याला जर इक्वेशन फॉर्ममध्ये आणायचं असेल तर E इज इक्वल्स टू K d∅/dt. जर तुम्ही बघितलं एक्सपेरिमेंटली तर K ची व्हॅल्यू ही 1 असते, therefore E इज इक्वल्स टू d∅/dt. आता ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन ॲड करायचं आहे आणि ते ॲड करायचं असेल तर आपल्याला इथे मायनस साईन घ्यावी लागते. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इज ऑलवेज, म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स हे काय निगेटिव्ह साईन आहे, इज ऑलवेज हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन ऑफ EMF. म्हणजे EMF जे प्रोड्यूस होतं तुम्हाला ते अपोज करतं कोणाला, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला. लक्षात येत आहे का काही? नाही येणार. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्समुळे काय तयार होतं, इंड्यूस करंट. पण हा जो इंड्यूस करंट आहे तो कोणाला अपोज करतो, तर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सलाच अपोज करत असतो. म्हणजे हे तर असं झालं की ज्या आईबापांमुळे पोराला जन्म मिळाला आहे त्याच आईबापांना त्यांनी घरातनं बाहेर काढून टाकले किंवा त्यांना तो कायम अपोज करतो. लक्षात येत आहे ना? तुम्हाला ह्यामुळे हे मिळालं आहे, पण हे काय करतं, ह्याला अपोज करतं. ओके, शेख चिल्लीसारखं ज्या फांदीवर बसतोय त्याच फांदीच्या मुळावर कुऱ्हाड टंगतं. सो हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला या लॉजमुळे कळायला लागतं हवं. बरोबर आहे? सो इट इज मायनस d∅/dt. आता सपोज आपल्याकडे ह्या कॉइल्स किती आहेत, N नंबर ऑफ कॉइल्स आहेत. कॉइल्सच्या गुंडाळ्या आहेत, आपण त्या N घेतलेल्या आहेत. 10 असतील, 5 असतील, 15 असतील, तसे आपण N घेतलेले. मग आता या ठिकाणी अजून एक फॅक्टर ॲड होईल, तो म्हणजे E इज इक्वल्स टू मायनस N d∅/dt. जेवढ्या नंबर ऑफ टर्न्स आहेत तेवढं EMF तुम्हाला मिळेल आणि ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. किती कॉइल्स आपण घेतलेले आहेत. अर्थात याचं युनिट काय आहे, ह्याला आपण फ्लक्स रूल असं म्हणतो. हा जो रूल आहे याला आपण फ्लक्स रूल असं नाव दिलेलं आहे. लक्षात आलं आहे? तर आता एक काम करायचं आहे. आता हे 10 पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही लिहून काढायचं. इंट्रोडक्शनमध्ये वेन मॅग्नेट अप्रोचेस ए क्लोज सर्किटपासून ते पुढच्या. ओके, हे लिहून काढा, कारण मग त्याने आणखीन क्लिअर होईल.